इचलकरंजीतील घंटागाडीवरील चालकाला 13,500 रुपये आणि मदतनीसाला 13,000 रुपये पगार देण्याचं ठरलं. मात्र आता बेकायदेशीरपणे तासावर पगार काढण्याचं काम सुरू असल्याचा आरोप कामगार नेते ए.बी. पाटील यांनी केलाय. या कर्मचाऱ्यांना अन्य कुठलीही सुविधा नाही. प्रॉव्हिडंट फंड, राज्य कामगार आरोग्य विम्यासाठीची रक्कम कामगारांच्याच पगारातून घेतली जाते. त्यामुळे घंटागाडीवरील कर्मचाऱ्याला 4 ते 5,000 रुपये मिळतात. याबाबत वारंवार तक्रार करूनही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे किमान वेतनाच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी घंटागाडी कर्मचारी सोमवारपासून बेमुदत उपोषण आंदोलन करणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. तसंच मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं आणि बुधवार बेमुदत काम बंद आंदोलन करून आयुक्त कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा कामगार नेते ए.बी. पाटील यांनी दिलाय. पत्रकार बैठकीला सचिन साठे, सचिन आवळे, शक्ती गागडे, विजय कांबळे, संजय जावळे, अंकुश कुरणे आदी कंत्राटी कामगार उपस्थित होते.